कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 17मध्ये अर्चना बिरांजे, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, प्रवीण केसरकर या काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्रनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदयात्रेला मोरेवाडी नाका इथून सुरुवात झाली. मोरेवाडी नाका, रेव्हेन्यू सोसायटी, इंदिरानगर, BR भोसले नगर, राजेंद्रनगर परिसर, आराम कॉर्नर, शिवमित्रमंडळ मार्गे निघालेल्या या फेरीची जयभवानी मित्रमंडळाजवळ या पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पदयात्रेदरम्यान माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महायुतीच्या प्रशासक काळात शहराची झालेली दुरावस्था याबद्दल माहिती देत काँग्रेस येणाऱ्या काळात कोणत्या विकास कामांवर भर देणार हे सांगत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्द्यांविषयी माहिती दिली. जनतेची फौज सोबत असल्यानं महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर खरी फौज ही गुणावर असेल तर जनतेची फौज ही बंटी साहेबांच्या मागे उभी आहे. त्यामुळं आपल्याला नेहमीच लोकांचा जो आशीर्वाद आहे हा मतारूपात नेहमी मिळालेला आहे. कालच आम्ही अनेक ठिकाणी रिपोर्ट घेतला आणि आपण निश्चितपणे बहुमतानं ही सत्ता आपल्या महानगरपालिकेमध्ये येणार. उमेदवारांनी येणाऱ्या काळात भागाच्या विकासाच्या माध्यमातून कायापालट करून दाखवू असं आश्वासन दिलं. यावेळी राजू साबळे, लाला भोसले, मुश्ताक मलबारी, प्रशांत डवरी, मयूर पाटील, उमेश सकट, शिवाजीराव सकट, दिलीप सावंत, संगीता चक्रे, शोभा सूर्यवंशी, मीना कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.